श्री संत गजानन महाराज शेगावचे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मुणगाव तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राचं एक प्रामुख्याने महत्व असं आहे की गजानन महाराज यांच्या पादुका या मुणगावात आहेत आणि तुम्ही ते मंदिरात जेव्हा जासाल तेव्हा तिथे तुम्हाला त्या पादुका दिसतील. मुणगाव नगरीत दरवर्षी पट भरते आणि त्या पट मध्ये यावर्षी त्याने नाविन्यपूर्ण असं काम केलं. बाकीचे गाडीवाले समजा गाड्या ठेवतात पटात पण पैसे देतात, पण या इथल्या पटावाल्याने काय केलं म्हटलं गाड्या घेऊन आल्या डायरेक्ट, म्हणजे शंकाच नको. आणि हे सर्व म्हटलं त्याचं मंडळ आहे, एक आहे शाईन गाडी आणि हे आहे कपटाची हिरो डिलक्स. ह्यात म्हटलं पटाचे सारे कार्यकर्ते म्हणजे मेनच लोक आहे ते. बाकीच्या पटावले काय करतात पैसे देतात, पण हे ना गाडी दिली म्हणजे आपलं नाव त्या जे गाडीवाले राहतात त्याच्या इथंच राहिलं पाहिजे म्हणून. आता या भाऊ मुंडोकर त्यामुळे मी हे सांगायला लागेल. पहिल्यांदा गजानन महाराजचे पंगत देणार आहेत म्हणजे कोणतरी. हा, तुम्ही काय गजानन महाराजचे मंदिराचे अध्यक्ष आहात काय? तुम्हाला कसं काय सुचलं पंगत द्या म्हणून इथं? श्री गजानन महाराज पदस्पर्शाने पावन झालेल्या संत नगरीमध्ये हा जो पट भरवण्यात आला किंवा गावाची एकात्मिका या हिशोबाने गजानन महाराज पादुका संस्थांच्या वतीने या पटाकरिता गजानन महाराजांच्या वतीने मी पंगत दिलेली आहे. मग आता हे दरवर्षी कंटिन्यू चालूच राहणार आहे. पहिली चालू होती, आता पुढेही चालूच राहणार आहे. दादा यावर्षीचा पट मोठा जरा वेगळाच दिसून आला मला. दरवर्षी काहीतरी आगळं वेगळं नियोजन असलं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही दरवर्षी थोडीशी त्याच्यात सुधारणा करून नवीन काहीतरी कृत्य म्हणजे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी म्हटलं निरा गाड्या डायरेक्टच घेऊन आले बाबा. बाकीच्या पटात गाड्या नसतात तुम्ही निरा गाड्यात घेऊन आले. गाड्या दिसून झाल्या मागून यानं सर्व तुम्ही भेजा सरम बा. गाड्या म्हटलं म्हणजे कोणी म्हणते पैसे देतील काय देतील देतात नाही देत. म्हटलं मनाने शंका ठेवल्यापेक्षा स्टेजवर आणून ठेवलं म्हणजे बरं राहायचं जरासं. तुम्ही म्हणतात गायब होते म्हणजे अकोटले गाड्या आणायला गेले गाड्या आम्ही बुक केलेल्याच होत्या पहिल्या दिवस पासून, पण इथं त्या गाड्या खराब न व्हाव धुळल्यानं किंवा एखादं बैल जोडी त्याच्यावर यावं नाही म्हणून आज आणले. आता बैलजोडी येणार नाही, आता आम्ही रक्षण करू. आमचे इथं जे कर्मचारी म्हणजे सेवा देणारे पोरं आहे. तुमचं नाव काय? माझं नाव नितीन गाळगे. बरोबर. या पटाचं नियोजन कसं काय केलं तुम्ही? हे नियोजन आता दरवर्षी पारंपरिक आहे. गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त यावर्षी शिवजयंती बनाली त्याच्यात. मग गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त व शिवजयंती निमित्त जंगी शंकरपट होता, तर यावर्षी आम्ही विदर्भ केसरी शंकरपट केला. आणि आमचे जे सर्व पक्षातले लोक जाती धर्माचे लोक घेऊन आम्ही एकोपानं हा पट करतो. तुमच्या गावाचा एकोपा आहेच आणि विशेष म्हणजे तुमच्या गावात या ग्राउंडवर दारू पिताळे लोक दिसून राहतात. मी पोट फुरतो पण इथं दारू पिताळे लोक दिसत नाहीत, म्हणजे याचा अर्थ की तुमच्या मंडळात सुद्धा त्या क्षेत्रात ते लोक नाहीत. आणि गजानन महाराजच्या पावनाने पावन झालेली आहे. आता हे कोणतं वर्ष आहे तुमचं? आमचं हे 3रं वर्ष आहे यावर्षी. पाचवं. नवीन तुम्ही याच्यात उपक्रम राबवून राहिले. हा, आता ते जसं 12 महिन्यात आम्हाला जे संकल्पना भेटते लोकांकडून जनतेकडून की बा यार असं करायचं, बरं ठीक आहे मग ते आपण डायरीत लिहून ठेवायचं ते असं नवीन उपक्रम मांडत राहायचे. याचे मीटिंग घेत नसतं का मग तुम्ही पटाचे? मीटिंग होतात पटाच्या आणि या आमची पूर्ण पंच कमिटी आहे. पूर्ण गावाचं सहकार्य आम्हाला मिळते. तालुक्यातून भरपूर असा प्रतिसाद मिळते पटासाठी, त्यामुळे ह्या गोष्टी शक्य होतात. शंकरपट म्हटलं की पैसे भरमसाठ पाहिजेत. तुम्ही पैशाची तरतूद कशी करता? कोण की तुमच्या इकडे यासाठी येऊन आलो की तुम्ही जरा लीडर दिसता. मी शेतकरी आहे, सदन शेतकरी आहे मी. काही आणि सदन शेतकरीच म्हटलं राजकारणात येतात. राजकारणात नाही जायचं मला, पण कसं आता सगळ्या गावाचं सहकार्य सगळ्या गावातले लोक वर्गणी देतात आणि तिकिटाचे काही पैसे येतात, त्याच्यातून आम्ही हे पटाचं नियोजन करतो. आणि कसं आहे की लोकांचा हा उत्साह पाहून किंवा चांगला सक्सेस भरवल्यामुळे दरवर्षी लोक जास्तीत जास्त पैसे देऊन राहिले. मोठं बक्षीस ठेवून आलो आम्ही. पैशाचं नियोजन कसं? पैशाचं नियोजन काय आता जनते सांगायला लागते फक्त की काका तुमच्याकडून एवढं बक्षीस टाकलं, काकांचा काही वांधा नाही. असं करून आम्ही काही याच्या वतीचे असतात, काही याच्या वतीचे, काही महावतीचे, असं करून सगळे मिळून करतो आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे देतो. जसं दीपक मुंडोकरने शाहींची गॅरंटी घेतली, मग आता आम्ही 2 जण काही करू पण ती गाडी आणाच लागेल. तसं या भाऊनं 15 जणांची गॅरंटी घेतली. आज हे 15 जणांची रक्कम आमच्याजवळ जमा करून देतात. का
गाडीचे पैसे येईपर्यंत झाकझूक वाटत असेल ना. नाही गाडी तर आम्ही बक्षिसातच आहे लोकांकडून, त्यामुळे काही धाकधुकीचा विषय नाही. तुम्ही दोघांनी दिली का? हो लय धट. तुम्हाला का बक्षिसाला गाडी देता? जसे हे बैलावाले येईल दूध पाचतात आणि लेकरं त्याची उपास आहेत, तशी तुमची कंडिशन नाही. तुमच्या घरी राहीन खटारी गाडी आणि तुम्ही पटात चांगल्या गाड्या देऊन राहिले, असं तर झालं नाही पाहिजे. नाही घरी ऑलरेडी 2 गाड्या आहेत आणि 2 ट्रॅक्टर घरचा पुरावा मी शंकरपटा म्हणा ना बरं. हे जे जमिनीला नाही. धीरूभाई अंबानी म्हटलं घरचा पुरा नाही ना. मग मी तेच सांगू राहिलो की मी मनानं घर पुरावा. तुमचं मन मोठं असं म्हणणं तुम्ही. मन तर मोठं आहे तर ते काय होते, आपण जेव्हा जेव्हा सप्ते हे गावात भरल्या जातात किंवा कोणता कार्यक्रम ठेवला जातात, तेव्हा परिस्थिती तुम्ही पहा. ज्याला समाज कार्याची आवड आहे तोच माणूस तिथं पैसे देते. मजूर जर 250 रुपये रोज कमावत असेल तर तो त्यामधून पैसे देते. पण काही लोक असे असतात, घरचे घरंदाज असतात, पण ते कवडी चुंबक असतात, त्यांना समाजाचं काही देणं घेणं नसते. त्याच्यातले लोक नाही आहेत. म्हणूनच मुंडगाव नगरीत असे शंकरपटाचं आयोजन करून खूप आपलं गावाचं नाव रोशन कसं होईल या त्यांच्या अपेक्षा असतात. मी गजानन महाराजला तर प्रार्थना करतो की यांचं नियोजन दरवर्षी उत्कृष्ट प्रकारचं व्हायलाच पाहिजे आणि दरवर्षी हा पट जिथपर्यंत सूर्यचंद्र तारे तिथपर्यंत उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच ईश्वरचंद्री प्रार्थना करतो. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत सागर कॅमेरामॅन राजू गवी सोबत. धन्यवाद. ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चॅनलचं नाव लक्षात असू द्या, गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल. आणि शंकरपटाचे बरेचसे व्हिडिओ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घराघरात मनामनात पोहोचवण्याचं काम हे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून युट्यूब चॅनलचं नाव आहे गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. बेल आयकॉनचं बटन दाबण्यासाठी विसरू नका.